स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्तानुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 89 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्तानुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 89. अप्पा पाटलांची गोष्ट. अक्कलकोटापासून 7 कोसावर मोगलाईत केसी गाव म्हणून गाव आहे. त्या गावचा अप्पा पाटील म्हणून स्वामींचा भक्त होता. स्वामी महाराज केसी गावात वारंवार जात असत. एक वेळ महाराज त्या गावी जाऊन मारुतीच्या देवालयात उतरले. अप्पा पाटलांना खूप आनंद झाला. त्याने महाराजांच्या सर्व सेवेकऱ्यांना उत्तम प्रकारचा शिदा देऊन प्रयोजन करवले. तो एकनिष्ठपणे प्रभूंची सेवा करीत असे. समर्थ आल्याची बातमी ऐकून नळदुर्गाहून असिस्टंट कलेक्टर श्रींच्या दर्शनास आले. त्यांच्याबरोबर फौजदारही होता. तालुकादाराने दर्शन घेऊन प्रार्थना केली की महाराज, आपण आमच्या गावी चलावे. स्वामी महाराजांनी उत्तर दिले की लहान घोडा घेऊन ये, म्हणजे आम्ही येऊ. याचा अर्थ असा वाटतो की असलेला अहंकार कमी झाल्यावर येऊ असा असावा. परंतु तालुकेदारास हा अर्थ कुठला कळतो. त्याचा घोडा लहानच होता. तो महाराजांना बसण्यास देऊन आपण दुसऱ्या घोड्यावर बसावे असा त्याने बेत केला. मग फौजदाराला दुसरा घोडा गावातून पकडून आणण्यास सांगितले. आप्पा पाटलांची घोडी 300 रुपयाची फौजदाराने धरली आणि खोगीर घालून नेऊ लागला. आप्पा पाटील व त्यांची मंडळी घरी नव्हती. ती महाराजांजवळ होती. फक्त एक म्हातारी घरी होती. तिने फौजदाराला विनंती केली की पाटील घरी नाहीये, तो आल्यावर त्याला विचारून घोडी न्यावी. फौजदार म्हातारीचे थोडीच ऐकणार. जबरदस्तीने त्याने घोडी चालवली. म्हातारीने देवळात जाऊन आप्पाला हकीकत सांगितली. आप्पा घरी येऊन फौजदाराला म्हणाला, मी गावचा पाटील आहे. तुम्हाला एक सोडून 4-4 घोडे देतो, पण आमची घोडी सोडून द्या. दोघांची काही बोलाचाली होऊन आप्पाने घोडी परत नेली. फौजदाराने आपला घोडा तयार करून महाराजांकडे नेला. महाराज म्हणाले, आम्ही येत नाही, जा तूच बैस. तालुकादार हे हिरमुसले होऊन परत गावी जाण्यास निघाले. तो फौजदाराने आप्पाबद्दल कमी जास्त हकीकत सांगून, पाटील खूपच मगरूर आहे, आपणाकरता घोडी आणत होतो. पाटलाने शिवीगाळ करून जबरदस्तीने घोडी परत नेली. हे ऐकून तालुकेदार रागावला. आप्पा पाटील पोचवण्यासाठी गेले असताना त्यांचा रामराम न घेता त्याला त्यांनी पुष्कळ शिव्या दिल्या व तुला मस्ती आहे ना, परंतु तुझी खोड आता मोडलीच पाहिजे. पाटलांनी तालुकेदाराला विनंती करून पुष्कळ प्रकारे समजूत घातली, पण व्यर्थ. साहेबांनी प्रतिज्ञा केली की तुझ्या पायात ना 8 दिवसाच्या आत बेड्या घालून नेईन, आणि जर नेले नाही ना तर मी तालुकेदार नाही, असे म्हणून तो गेला. पाटलाने रडत रडत महाराजांजवळ येऊन हात जोडून प्रार्थना केली की महाराज, सद्गुरूची भेट झाल्यावर त्रिताप शमन होता असे साधू म्हणतातच, आणि माझ्यावर तर आज असा हा प्रसंग आला आहे. ह्यातून पार पाडणारे श्रीचरण समर्थ आहेत. भक्त संकटात पाहून दयाघन कळवळले. अतिशय रागून म्हणाले, गाढवाला 1,00,000 कोरड्यांनी मारू, घडीपार करून देऊ त्याला.
महाराजांना इतका संताप आला होता की ते ज्या पलंगावर बसले होते तो पलंग गदगद हालत होता. नंतर महाराज अक्कलकोटला गेले. अप्पा पाटलाला बेड्या घालणाऱ्या तालुकेदारावर फौजदारी खटला होऊन त्याला 8 दिवसाच्या आत नोकरी जाऊन बेड्या पडल्या. त्याचप्रमाणे फौजदाराचे नुकसान झाले. असो, गुरुकृपा कवच ज्या भक्ताने धारण केले त्याला देवदेविकांचेही भय नाही. मग मनुष्य काय करणार? पुढे तो आप्पा पाटील श्रींचा निस्सीम भक्त बनला. येथे बखर क्रमांक 89 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.